आपलं पार्ट फर्स्ट चॅप्टर नंबर 4 पेअर ऑफ स्ट्रेट लाईन सुरू आहे. या चॅप्टरचं बेसिक पार्ट जे की 11वीचं स्ट्रेट लाईन मधलं आहे ते आपण घ्यायला सध्याला. त्याच्यामधलंही खूप काही आपण कव्हर केलं. स्लोप कसं काढायचं, अँगल बिटवीन द लाईन्स कसं काढायचं. आता आपलं त्या चॅप्टर मधलं फक्त 1-2 पॉईंट्स उरलेत. एखाद्या लाईनचं एखाद्या पॉईंट पासून डिस्टन्स कसं काढायचं त्याचेही काही फॉर्म्युलेज आहेत. ऍक्च्युअली डिस्टन्स म्हणल्यानंतर लक्षात असू द्या ते परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ द पॉईंट फ्रॉम द लाईन असते, एवढं लक्षात असू द्या. डिस्टन्स ऑफ a line AX plus BY plus C equal to 0 from the origin. Distance of the line AX plus BY plus C equal to from the origin. एक लाईन आहे, त्या लाईनचा ओरिजिन पासून आपल्याला डिस्टन्स काढायचा आहे. सपोज हे कोऑर्डिनेट ऍक्सिस असतील x मायनस x, y मायनस y. ओरिजिन एक लाईन आहे ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. ओरिजिन पासून या लाईनला जर मी एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलो तर हे डिस्टन्स आपल्याला भेटते, लाईनचा ओरिजिन पासूनचा डिस्टन्स. तर ते डिस्टन्स काढण्यासाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, d इक्वल टू मॉड ऑफ c अपॉन अंडर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. c अपॉन अंडर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. आता असाच एक पॉइंट जर ओरिजिनला नसेल, दुसरीकडे कुठं असेल, त्या पॉइंट पासून जर आपण लाईनचा परपेंडिक्युलर डिस्टन्स जर काढायचा असेल, डिस्टन्स ऑफ द पॉइंट, त्या पॉइंटला मी P कन्सिडर करतो, x1, y1 फ्रॉम द लाईन AX plus BY plus C equal to 0. सपोज एक लाईन आहे AX plus BY plus C equal to 0. इथं कुठेतरी पॉइंट आहे P, त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत x1, y1. या पॉइंट पासून मी या लाईनवर एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलो तर मला ते डिस्टन्स मिळून जाते, डिस्टन्स ऑफ द पॉइंट फ्रॉम द लाईन. त्या डिस्टन्सला मी जर म्हणलो d तर हे होईल d इक्वल टू मॉड ऑफ ax1 plus by1 plus c divided by under root of a square plus b square. चला लिहून घ्या. या कन्सेप्ट मधला थर्ड फॉर्म्युला, दोन लाईन्स जर पॅरलल असतील, दोन पॅरलल लाईन्स मधला डिस्टन्स लक्षात असू द्या. पॅरलल लाईन्स कसं ओळखायचं, दिलेल्या इक्वेशन वरनं आपल्याला सपोज दोन इक्वेशन्स दिले, त्या दोन इक्वेशनच्या बेसिसवर लाईन्स पॅरलल आहेत की नाही कसं ओळखायचं. पॅरलल लाईन्स साठी कंडिशन आहे दोन्ही लाईन्सचे x चे आणि y चे कोइफिशियंट सारखे राहतात. दोन्ही लाईन्सचे x ॲज वेल ॲज y चे कोइफिशियंट सेम राहतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर कोणी दिलं 2x plus 3y
प्लस 5 इक्वल टू 0. अजून एक लाईन आहे 2x प्लस 3y मायनस 4 इक्वल टू 0. 2x प्लस 3y इक्वल टू 0. इथं 3 लाईन्स दिले. या 3 लाईन्सवरनं तुम्हाला सध्याला एवढं कळते की पहिल्या 2 लाईन्समध्ये 2, 3, 5 कॉन्स्टंट आहेत. पण लक्षात राहू द्या 2 सेपरेट कॉन्स्टंट नाही, ते व्हेरिएबलला मल्टिप्लाइड आहे. 3 व्हेरिएबलला मल्टिप्लाइड आहे, पण 5 काय आहे सेपरेट कॉन्स्टंट आहे. इथं 5 सेपरेट कॉन्स्टंट आहे, इथं -4 सेपरेट कॉन्स्टंट आहे. ज्या लाईन्समध्ये सेपरेट कॉन्स्टंट राहते ते ओरिजिन पासून पास होत नाहीत, आणि सेपरेट कॉन्स्टंट जर नसेल तर ते लाईन ओरिजिन पासून पास होते. आता आपल्याला सध्याला हे कळाले की हे लाईन्स ओरिजिन पासून पास होईनात, डज नॉट पास थ्रू ओरिजिन, आणि हे ओरिजिन पासून पास होते. आपलं हे कन्सेप्ट क्लिअर झाला असेल. समोर जाऊन जर विचार केलो, सध्याला मला कळाले की खालची लाईन ओरिजिन पासून पास होते, वरचे 2 लाईन्स ओरिजिन पासून पास होईनात. पण हे पॅरलल आहेत की नाहीत याचं जर आपल्याला निष्कर्ष काढायचा असेल, कॉन्क्लुजन मिळवायचं असेल, एक्सचा कोइफिशियंट, एक्सचा कोइफिशियंट, एक्सचा कोइफिशियंट या तिन्ही लाईन्सचा सेम आहे, वायचा कोइफिशियंट ही सेम आहे, तर हे लाईन्स काय असतील पॅरलल असतील. कॉन्स्टंट काही राहू द्या, आपल्याला देणे घेत नाही. एक्स ॲज वेल एज वायचे दोन्ही लाईन्स किंवा 2 पेक्षा जास्त लाईन्सचे जर कोइफिशियंट सारखे असले तर लाईन्स पॅरलल असतात. मी तसेच लाईन्स लिहितो इथं. द डिस्टन्स between the two parallel lines ax plus by plus c1 equal to 0 and ax plus by plus c2 equal to 0 समजत असेल. आता हे 2 लाईन्स काय असतील पॅरलल असतील. तुम्ही जर ऑब्झर्व केलात दोन्ही लाईन्सचे एक्सचे कोइफिशियंट सेम आहेत, दोन्ही लाईन्सचे वायचे कोइफिशियंट पण सेम आहेत, तर हे 2 लाईन्स काय असतील पॅरलल असतील. हे आहे लाईन ax प्लस by प्लस c1 इक्वल टू 0. यालाच पॅरलल अजून एक लाईन आहे ax प्लस by प्लस c2 इक्वल टू 0. हे 2 लाईन्स एकमेकाला पॅरलल आहेत. या 2 लाईन्स मधला आपल्याला डिस्टन्स आणायचा आहे. डिस्टन्स म्हणल्यानंतर ते जनरली परपेंडिक्युलर डिस्टन्सच असते. d इक्वल टू mod ऑफ c1 मायनस c2. c1 मायनस c2 लिहा किंवा c2 मायनस c1 लिहा, डिस्टन्स ऑलवेज पॉझिटिव्ह राहते. c1 मायनस c2 डिवाइड बाय अंडर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. चला लिहून घ्या. आतापर्यंत जे शिकले आपण पूर्ण बेसिक पार्ट होता. आता हळूहळू आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स या चॅप्टर कडे वळू. नावातच आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स, म्हणजे या चॅप्टर मध्ये आपण 2 लाईन्सचा एकत्रितपणे एक पेअर बाबतीत शिकणार आहोत. आता 2 लाईन्सचा जर मी एक पेअर म्हणलो तर त्याचा कॉम्बिनेशन म्हणूनही म्हणू शकता. आणि या चॅप्टर मध्ये जनरली आपण 2 लाईन्सचं एकत्रितपणे इक्वेशन लिहिता, त्याला आपण कंबाइंड इक्वेशन
कंबाईंड इक्वेशन ऑर जॉईंट इक्वेशन असं सुद्धा म्हणतात. कंबाईंड इक्वेशन ऑर जॉईंट इक्वेशन, कारण दोन लाईन्सचे जे इक्वेशन्स राहतात सेपरेट इक्वेशन, त्या दोन्हीला आपण एकत्रितपणे लिहिता म्हणून त्याला कंबाईंड इक्वेशन किंवा जॉईंट इक्वेशन असं म्हणतात. फर्स्ट ऑफ ऑल कंबाईंड इक्वेशन आपण डिटेलमध्ये घेऊ आता. सपोज आपल्याकडे दोन लाईन्स आहेत. यू एक लाईन आहे a1x प्लस b1y प्लस c1 इक्वल टू 0. v एक लाईन आहे a2x प्लस b2y प्लस c2 इक्वल टू 0. हे दोन सेपरेट लाईन्स आहेत. इथं ड्रॉही करतो मी. सपोज एक अशी लाईन आहे a1x प्लस b1y प्लस c1 इक्वल टू 0. आणि एक दुसरी लाईन आहे a2x प्लस b2y प्लस c2 इक्वल टू 0. हे दोन लाईन त्या पॉईंटमध्ये कुठेतरी इंटरसेक्ट करतात. त्या दोन्ही मधले अँगल आहे सपोज थीटा. तर या दोन्हीचा आपल्याला कंबाईंड इक्वेशन म्हणजे ते u इंटू v इक्वल टू 0. दोन्ही लाईन्सचे इक्वेशन्स मल्टिप्लाय करून लिहिणं म्हणजे त्या दोन्हीचं एक कंबाईंड इक्वेशन किंवा जॉईंट इक्वेशन. आता येथे लायबिलिटीज किंवा कंडिशन्स काय आहेत ते बघू. मी जर सपोज हे u लाईन आहे आणि हे v आहे. इक्वेशन्स वरनं तुम्हाला कळालंच असेल. मी u या लाईनवर एक पॉइंट घेतलो x1, y1. याचा अर्थ तुम्हाला माहितच आहे. हे पॉइंट या इक्वेशनला सॅटिस्फाय करते. हे पॉइंट या इक्वेशनला काय करते? सॅटिस्फाय करते. जर हे इक्वेशन या दोन लाईन्सचा जर कंबाईंड इक्वेशन असेल तर ते पॉइंट या कंबाईंड इक्वेशनला सुद्धा सॅटिस्फाय करेल.